आज प्लॅन झाला माझा कोचईची वडी बनवायचा. तर आमच्या छोट्याशा गार्डनमधले कोचईची पानं मी तोडून घेतले. पानामागेची जी देठ असते मी ते कापून टाकली सर्व पानांची. त्यानंतर कोचईच्या पानाला व्यवस्थित सर्व बाजूंनी धुवून घेतली. सर्व मागेहून आणि समोरून पण स्वच्छ धुवून घ्यायचा 2 पाण्यानी. पानाला धुवून झाल्यानंतर मी एका ताटेमध्ये पानं काढून घेतले. नंतर अद्रक, लसूण, धने यांची पेस्ट बनवून घेतली. 2 वाटी बेसनचं पीठ आणि 1 वाटी तांदळाचं पीठ तेल गरम केल्यानंतर त्या पिठामध्ये टाकून घेतला. नंतर त्याला मिक्स केला. याच्याने आपली वडी जी असते ती क्रिस्पी होतो. त्याच्यामुळे मी गरम तेल टाकते. सगळं मिक्स केल्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट, ओवा, तीळ, जिरा सगळं टाकून घेतलं. आपल्या क्वांटिटीनुसार तिखट, हळद, मीठ तुम्ही टाकू शकता. नंतर सगळं मिक्स करून घेतलं. 2 लिंबू पिळून घ्यायचे. त्याच्यानंतर मी पानाला पीठ लावायला सुरुवात केली. 1 पानाला पीठ लावून झाला की त्याच्यानंतर दुसरा पान त्याच्यावरती ठेवायचं आणि असे 5-6 पानं आपल्याला पीठ लावून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपण पानांना असं राऊंड करून घ्यायचं. त्याच्यानंतर 15 ते 20 मिनिट स्टीम करून घ्यायचं आणि वडी कट करून घ्यायची. कट करून झाला की गरम ऑइलमध्ये तुम्ही वडी फ्राय करायची. गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत वडीला छान फ्राय करून घेतला. तुम्हाला अशा प्रकारे ते दिसणार. नंतर तुमची टेस्टी वडी रेडी. दिसत आहे ना मस्त क्रिस्पी. तर मग आता बघता काय, चला तुम्ही पण बनवा.